राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरु हरि रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मिथ्यासे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैस्यची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दूरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वयं ब्रह्म मिथ्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावाराम। तो मिथ्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। चला, विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 40वा। तोच परिच्छेद आहे, आत्मा जन्मरहित आहे। आत्मा जन्मरहित आहे, म्हणजेच आत्म्याचा जन्म होत नाही। काल आपण आत्म्याचा जन्म म्हणजे कोणत्या आत्म्याचा जन्म, तर तो आत्मा की जो ब्रह्मरूप आहे, तो आत्मा। हे यामध्ये
विशेष सांगणं आहे. तो आत्मा म्हणजेच कोणता आत्मा? जो ब्रह्मरूप आत्मा, तो आत्मा. आणि जर आत्म्याचा जन्म मानला तर काय दोष होतो? कृतप्रणास आणि अकृताभ्यागम हे दोष येतात. अकृताभ्यागम म्हणजे काय आणि कृतप्रणास म्हणजे काय हेही समजलं. कर्मा वाचून भोग होणे त्याला अकृताभ्यागम म्हणतात. आणि दुसरा कोणता दोष आहे? कृतप्रणास. केलेल्या कृत्याचा भोग न होणे म्हणजेच कृत म्हणजे करणे आणि करून त्याचा भोग न घडणे याला म्हणायचं कृतप्रणास. आणि अकृताभ्यागम काही न करून भोग घडणे. आता हे दोषास्पद आहेत का नाहीत? केला असेल, अशुभ कर्म केला असेल तर त्याचा भोग घडायलाच पाहिजे, हे का नाही? आणि शुभाशुभ कर्म जर केले नसतील तर त्याचा भोग घडायला नाही पाहिजे. केला असेल तर घडायला पाहिजे, नाही केलं तर घडू नये, असा नियम आहे. आणि जर तसं घडू लागलं, काहीही न करता जर भोग घडू लागला तर तो भोग घडण्याला हेतू काय? कशामुळं व्हायलाय? काय सांगाव? कशी संगती लावता येईल? मग संगती लावण्यासाठी पुनर्जन्म मानावा लागतो. संगती लागण्यासाठी, जिथले तिथं हिशोब लागण्यासाठी पुनर्जन्म मानावाच लागतो. आणि पुनर्जन्म का होतो? तर केलेल्या कर्माचा भोग देण्यासाठी, हे का नाही? किंवा पुनर्जन्म का होतो? तर भोग घडतो म्हणून, हे कर्म घडतात म्हणून, हे का नाही? जन्माला कारण कर्म आहेत. जन्माला कारण कर्म आहेत. मग कोणती कर्म? त्या कर्मामध्येही प्रकार आहे. जन्माला कारण कोणते कर्म? आता निष्काम कर्म हे सुखदुःख भोगाला प्राप्त होत नाही. निष्काम कर्मानं सुखदुःखे होत नाहीत, कारण त्याच्यापासून काही उद्भूत, काही उत्पन्न होत नाही. ते कर्म कसे आहेत? फल इच्छारहित आहेत, हे का नाही? मग फलाची प्राप्ती त्या कर्मातून होणार नाही, फलाची उत्पत्ती होणार नाही. मग फलाच्या उत्पत्तीला कोणते कर्म आहेत? तर सकाम कर्म. कोणती कर्म? मग त्या सकाम कर्मानं फलाची इच्छा धरून केलेले कर्म त्याला म्हणायचे सकाम कर्म. आणि फलाची इच्छा न धरता केलेले कर्म त्याला म्हणायचं निष्काम कर्म, है की नाही? आणि परलोकाला जाण्याची जर इच्छा असेल, त्याच्यासाठी काही साधना केल्या असतील, जप केला असेल, तप केला असेल, उपासना केली असेल, सत्कर्म केली असतील, तर ते कर्म उत्तम लोकाला
कारण आहेत. म्हणजेच पुढील क्रियाला पूर्वक्रिया कारण आहेत. पुढील क्रियाला मागील कारण क्रिया कारण आहे का नाही. जसं पुढची पिढी उत्पन्न होण्याला मागलची पिढी कारण आहे. पुढच्या पिढीमध्ये जे संस्कार येणार आहेत येतात त्या संस्काराला कारण पूर्वीच्या पिढीचे संस्कार आहे का नाही. म्हणून पूर्व कारण मानावं लागतं. कारण कोणतं मानावं लागतं? पूर्व कारण आहे का नाही. मग ते मानल्याशिवाय जिथली तिथं हिशोब लावता येत नाही. मग पूर्वजन्म मानल्याशिवाय व्यवहारातील सुखदुःखाची व्यवस्था लागणे शक्य नाही. आत्म्याच्या ठिकाणी जन्म कशामुळं होतो? लिंग शरीरामुळे. आत्म्याच्या ठिकाणी जन्म कशामुळं होतो? लिंग शरीरामुळे प्रतीत होतो. आत्म्याच्या ठिकाणी जन्म लिंग शरीरामुळे प्रतीतीला येतो. काय येतो? जन्म प्रतीतीला येतो. का जन्म घडतो? प्रतीतीला येतो. जसा दोरीवरचा सर्प उत्पन्न होतो का प्रतीतीला येतो? उत्पन्न न होता प्रतीतीला येतो का उत्पन्न होऊन प्रतीतीला येतो? न होता है का नाही. पण दिसता काली प्रतीतीच्या वर्तमान काली त्याची उत्पत्ती मानावी लागेल का नाही. जरी ते उत्पन्न न होता दिसत असला तरी प्रतीती काली मानला म्हणून तर पळाला बोंबलत तिथं है का नाही. त्याची उत्पत्ती तिथं मानली त्यानं. पण उत्पत्ती झाली का? प्रतीती झाली. फक्त प्रतीती झाली. तसाच आपणाला जो आता जन्म झालाय असं जे वाटायले हा जन्म झालाय का प्रतीती आली? पोटातून खरं बोलायचं. आधी वाटत होतं. प्रतीती यायली. कधी यायली? जाग्रता आली तर. अवस्था जाग्रताची आली तर प्रतीती यायली. आता जन्माला आपणच आलोत अशी आपलीच प्रतीती यायली का दुसऱ्याची बी यायली? आपल्यासारखे दुसरेही जन्मलेत अशी दुसऱ्याची प्रतीती यायली आणि आपण ही जन्मलोत ती पण प्रतीती यायली. मग आपली प्रतीती येणं हे आपल्या अनुभवावर आहे. आपल्याच अनुभवानं म्हणालो की मी जन्मलो आहे का नाही. आणि दुसऱ्याचीही उत्पत्तीची प्रतीती मानायलो. दुसरेही उत्पन्न झाले तर दुसरे बी जन्मलेत याचीही प्रतीती त्याच्या अनुभवानं आपण मानायलोत का आपल्याच अनुभवानं मानायलोत? काही घोळ नाही. दुसराही जन्मलेले आहेत असं आपल्याच अनुभवानं मानायलोत का नाही. आणि आपण ही जन्मलोत आपल्याच अनुभवानं मानायलो. मग आपल्यात घोळ आहे काही
का आपल्या अनुभवात घोळ आहे? अनुभवात घोळ आहे का आपल्यात घोळ आहे? आपल्या अनुभवामध्ये घोळ आहे. अनुभव कशानं करायलोत आपण? अनुभव जे करायलोत, मी जन्मलो आणि दुसरेही जन्मलेत, हे जे अनुभव यायला आहे हे आपल्याच अनुभवानं करायलोत का नाही? मग अनुभव येणं, हा अनुभव येणं जन्माचा, कारण आपण आत्मस्वरूपवान आहोत आणि जन्मलो आहोत असं वाटायले, हे आपल्याच अनुभवानं आपण म्हणायलो. कोणी सांगितलंय का आपण जन्मलोत? हे कोणी सांगितलंय का आपल्याला? कोणी न सांगताच म्हणायलोत का नाही आपण जन्मलोत? आणि दुसरे बी जन्मलेत, ते म्हणला का आपल्याला मी जन्मलो? आपणच म्हणायलोत ना ते जन्मले. मग आपल्याच अनुभवानं म्हणायलोत का नाही? मग ज्या अनुभवानं आपण जन्मलोत असं वाटायले, तो अनुभव आपण कोणाकडून घेतलाय का? आपल्याला कोणी म्हणलं नाही, आहे का नाही? मग मनानंच म्हणायलात का नाही? मग आपण जे मनानं म्हणायलोत ह्याची तपासणी कुठं केली का? आम्हाला असं वाटायले हो, मग हे आम्हाला असं वाटायले, हे आमचं बरोबर आहे का चूक आहे हे मला सांगा, असं कुठं आपण तपासून घेतलं का? आपला अनुभव काय अनुभव आहे? मी जन्मलो, हा अनुभव आहे. हा अनुभव आपला कुठं तपासून घेतला का? आणि मग नाही घेतला तर मग अनुभव तो तशाला तसाच राहणार का जाणार? हा, मग पुनर्जन्माला कोण कारण आहे? आपण का तो अनुभव? आपण कसे निर्लेप आहोत, निर्गुण आहोत, सतरूप आहोत, चिद्रूप आहोत, आनंदरूप आहोत, हे का नाही? आणि अनुभव कशाला प्राप्त करून द्यायलाय? अनुभव कशाला प्राप्त करून द्यायलाय? उत्पत्ती विनाशाला प्राप्त करून द्यायलाय अनुभव. मग तो अनुभव आपला वैरी आहे का मित्र आहे? तो अनुभव, मग तो अनुभव आपण पाळून ठेवावा का काढून टाकावा? पण कधी काढता येईल? जर सत्य ज्ञानजन्य संस्कार चित्तामध्ये साठवत नाहीत तोपर्यंत तो अनुभव निवृत्त होत नाही. परमार्थ करायचा म्हणजे पूर्व अनुभूती जी आहे ती पूर्व अनुभूती घालवायची, आणि ती अनुभूती गेली कशानं गेली? सत्शास्त्र श्रवणानं, है का नाही? आणि त्या श्रवणामध्ये आपणाला सत्य अनुभूती प्राप्त होते आणि ती पी जाती, तो अनुभवही पाहिला, है का नाही? मग तो पहिला अनुभव आपणाला पुनर्जन्माला कारण होऊ लागला. तो अनुभव कसा अनुभव आहे बरं? तो त्या अनुभवाचं स्वरूप कसं आहे? मायावी स्वरूप आहे त्या अनुभवाचं. तो अनुभव मायामध्ये आपली वृत्ती अंतःकरणाची वृत्ती, ही अंतःकरणातून निघणारी वृत्ती असत अनुभवाला प्राप्त व्हाली. कोण्या अनुभवाला?
आहे का नाही? मग कोणता असत अनुभव आहे? मी जन्मलो आहे हा सत अनुभव आहे का असत अनुभव आहे? कारण आपण आत्मस्वरूपवान आहोत आणि जन्मरहित आहोत आणि आपणाला वाटायले मी जन्मलो. मग हा जो अनुभव यायला, ही जी अनुभूती यायली, ही अनुभूती कशी यायली? अहो ही अनुभूती कशी यायली? पुनर्जन्माला कारण ठरायली. असतरूप अनुभूती यायली, भ्रांत अनुभूती यायली. कारण अज्ञानानं ती अनुभूती प्रगट व्हायली. कशानं व्हायली? कामून अज्ञान म्हणायचं त्याला? आम्हाला तर ज्ञान वाटत आहे, आम्ही जन्मलो ते आम्हाला जे अनुभव यायला ते आम्हाला ज्ञान वाटायले. मग ज्ञान नाही का? ते ज्ञानच आहे, पण ते ज्ञान बाधित आहे. ते ज्ञान कसं आहे? मग त्या ज्ञानाला प्रमाद ज्ञान म्हणावं का? मग प्रमाद ज्ञान कशाला म्हणतात? अबाधित अर्थाला विषय करणार जे ज्ञान ते प्रमाद ज्ञान. बाधित विषय होऊ नये, पण त्याला खोटं म्हणू नये, त्याला ते खोटे ठरू नये. मग मी जन्मलो हे शास्त्रापाशी खोटं ठरायले का खरं ठरायले? तुमच्या मनानं वाटत असं नाही, आमचं तर खरं आहे, आम्ही जन्मलो, पण त्याला साक्ष आहे का कुणाची? तुम्ही तुमच्या मनानं काही म्हणता असं शास्त्र संत म्हणतात. तुमच्या मताला प्रमाण नाही. म्हणजेच प्रमाणा वाचून जे बोलल्या जातं ते बाधित असतं. प्रमाणा वाचून बाधित असतं, त्याला काय म्हणायचं? ते का खरं असतंय का? मग आपण प्रमाणाला धरून म्हणायलोत का? मी जन्मलो आहे हे जे आपण म्हटलं तर प्रमाणजन्य आहे का हे बोलणं? मग जे प्रमाणजन्य नसतं ते बोलणं कसं असतंय? बाधित, नष्ट होणार, त्याला किंमत नाही बोलण्याला त्या. आणि ते बोलणं कशाकडून झालं होतं? मनाकडून झालं होतं, मनानं झालं होतं. आणि मग अशा बोलण्यालाच माऊली काय म्हणाले? तसाच जर तुम्ही अनुभव त्या मनानं जर ठरवित असाल तर काय होईल? मनोमार्गे तो तेथेची सकारात्मक बोललेत, तो तिथं मुकलाच म्हणायचं. तो तेथेची मुकला म्हणजे मुकला काऊन म्हणले? मुकला म्हणलं तर मग ते काय झाला? मुकला या शब्दाचा नाश धरायचा अर्थ का अस्ति स्वरूप धरायचा, म्हणजे आहे रूपानं धरायचा का नाही रूपानं? मुकला. आपण मुकला या शब्दाचा अर्थ काय करतो? ते मला मुकला. मुकला म्हणजे मला सोडून गेला, आता काय संबंध नाही, त्याला मुकला म्हणतात ना. मग संत जे बोलतात ते आत्मवृत्तीनं बोलतात का सांसारिक वृत्तीनं? मग आत्मवृत्तीकून जर बघितलं, आत्मवृत्तीकून जर बघितलं तर संत म्हणतात हे सांसारिक जीव मनानं कारभार करायलेत म्हणून मुकायलेत. मग कशाला मुकायलेत? स्वस्वरूपाला मुकायलेत. त्याला म्हणायचं मुकणं. म्हणजे मुकणं हा शब्द
माऊलीनं कसा वापरलाय? स्वरूपाकडून वापरलाय, हे का नाही? आणि संसारिकानं जर तोच शब्द वापरिला तर संसारिकानंच तो मला मुकला. त्याला कोण मुकलं? जो मुक्त झालाय तो मुकला, असत ना? जो मुक्त झाला तो त्याला मुकला ना, संसारिकाच्या दृष्टिकोनातून. पण त्याच्या म्हणण्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे त्याला कळत नाही, आणि किती असामर्थ्य आहे हेही कळत नाही. ते मुकला म्हणतंय तर देहानं म्हणतो. तो कशानं म्हणतो? देहानं म्हणतो. पण तो आत्मवानच आहे का नाही? संसारिक आत्मवानच आहे ना. आणि जो मुक्त झाला तो कोण आहे? मग दोघाचे आत्मे वेगळे आहेत का? मग तो त्याला मुकला का? संसारिक जर म्हणला तो मला मुकला, मुक्त मला मुकला, मग मुकला का? आणि ते काय म्हणतंय? पण पारमार्थिक वृत्तीनं संत ज्या वेळेस म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथीची मुकला, हे त्यांचं बरोबर आहे का नाही म्हणणं? कारण सामान्य स्वरूपाने आत्मा सर्व व्याप्त आहे. आत्मा सामान्य स्वरूपानं सर्व व्याप्त आहे की नाही? आणि आत्म्या वाचून इतर पदार्थ कोणताही असू द्या, तो कसा आहे? नासवान आहे, कल्पित आहे, भ्रमरूप आहे, वास्तविक सत्य नाही, है का नाही? मग तो पदार्थ आत्म्यासारखा पारमार्थिक सत्तावान नाही, मग नासवान आहे, विनाशवान आहे. मग त्याचं अस्तित्व आत्म्यासारखं मानायचं का? आत्मा अस्थिरूप आहे, है का नाही? मग तसा हा कल्पित उत्पन्न झालेला मायाचा बाजार हा कसा आहे? चिरकाल टिकणार आहे का? कधी असणार आणि कधी नसणार आहे, म्हणून त्याला कल्पित मानायचं, है का नाही? आणि त्याला उत्पत्ती आणि नाश मानायचा असेल तर तिथं मानावा. स्वरूपाच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी मानता येतो का? आणि जर आत्म्याच्या ठिकाणी मानलाच तर काय दोष येतो हे आपण काल बघितलंच. मग आता आत्म्याच्या ठिकाणी जन्म कशामुळं वाटायला आहे? तर लिंग शरीरामुळं, है का नाही? आता लिंग शरीरामुळे प्रतीतीला येतो, प्रतीतीला येतो, हे तथ्य आहे. याला काय म्हणायचं? तथ्य. सगळ्यांनाच येतो, है का नाही? कारण समष्टी अज्ञान आहे. याला काय म्हणायचं? समष्टी अज्ञानामध्ये प्रतीतीला याल म्हणणं. हे कसं आहे? लिंग शरीरामुळे प्रतीतीला होतो देह. मग लिंग शरीरामुळे कुठे होतो हा प्रतीतीला जन्म? हा जन्म आपणाला कुठे प्रतीतीला यालाय? त्याचा देश कोणता आहे? कारण जे उत्पन्न होतं प्रतीतीला येतं त्याला देश काल लागतेच का नाही? मग आत्मा कोठे नाही?
सर्वच ठिकाणी आहे. आणि लिंग शरीरानं का व्हायना प्रतीतीला व्हालाय जन्म, हा कुठे व्हालाय? त्याच्याच ठिकाणी व्हायला. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी जे प्रतीतीला आले जन्म, तो आत्म्याच्याच ठिकाणी आलाय. हे बोलणं तथ्य आहे, सत्य नाही. हे बोलणं सत्य नाही, पण तथ्य आहे, सर्वांचा अनुभव आहे का नाही? आणि आत्मा सोडून यत्किंचितही कुठं जागा रिकामी नाही. आणि मग हे जगत जे झालंय ते कुठं झालंय? हे आत्म्याच्या ठिकाणीच मानावं लागेल का नाही? दुसरीकडे कुठे जगाला व्हायला जागा आहे का नाही? मग त्याच्याच वाड्यामध्ये जन्म प्रतीतीला आलाय आहे का नाही? दोरीच्याच ठिकाणी सर्प प्रतीतीला आलाय. दोरीच्या बाहेर कुठे आलाय का? मग संसार प्रतीतीला आलाय, तो कुठे आलाय है का नाही? आणि कोणाला आलाय? त्यालाच आलाय. कशाच्या योगानं? लिंग शरीरामुळे. कशामुळे आलाय प्रतीतीला है का नाही? आणि जर लिंग शरीर नसलं नसतं तर मग प्रतीतीला आला असता का? प्रकाशनच झालं नसतं त्याचं है का नाही? मग प्रकाशन आत्मा करायला आहे, पण कशाच्या योगानं करायला? लिंग शरीराच्या योगानं. मग प्रकाशन चांगल्याचंही करायला आहे आणि वांगल्याचंही प्रकाशन करायला आहे का नाही? मग आत्मा मी ब्रह्मरूप आहे हेही प्रकाशन करणार ना. आत्मा कशाच्या योगानं? लिंग शरीराच्या योगानं, अंतःकरणाच्या योगानं. मग मी ब्रह्मरूप आहे असंही प्रकाशन करणार. मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं प्रकाशन त्याच्याकडून होणार नाही का? आणि मी संसारिक आहे, मी जन्मणारा आहे, मी मरणारा आहे असंही प्रकाशन त्याच्याकडून होणार नाही का? मग मी जन्मणारा आहे, मी मरणारा आहे, मी संसारिक आहे हे प्रकाशन ही आत्म्याकडूनच व्हालंय. आणि मी मुक्त सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे हे ही प्रकाशन. मग असा का भेद व्हालाय? ज्ञानाचा. ज्ञानाचा भेद व्हालाय का नाही? कशामुळं? लिंग शरीरामध्ये काय आहे? लिंग शरीरामध्ये असं काय आहे की त्या शरीरामध्ये ज्या वेळेस अहम ममत्व जडतं त्यावेळेस त्या शरीराकडून आत्मा मी संसारिक आहे असा मानतो आणि सत्संगतीमध्ये येऊन सत्शास्त्र श्रवण केले तर मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असा अनुभव त्याच्यातूनच येतो. मग असं कोणतं तत्व आहे तिथं त्या लिंग देहामध्ये, लिंग शरीरामध्ये की ते तत्व तिकडंही चाललंय आणि इकडं बी चाललंय? कोण्या तरी एका तत्वामध्ये त्याच्यात सामर्थ्य आहे. तसं मुक्तता करून देण्याचं सामर्थ्य आहे आणि बद्धताही करून देण्याचं सामर्थ्य आहे. ते तत्व म्हणजे बुद्धी. ते तत्व कोणचं आहे? ह्या बुद्धीच्या योगानं, बुद्धी म्हणजेच लिंगदी आहे, ह्या बुद्धीच्या योगानेच मनुष्य नरकाला चालले तर बुद्धीच्या योगानंच मनुष्य मोक्षाला चालले. बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. न जाणे संसारिक
आणि जाणे तो पारमार्थिक, आहे का नाही? मग हे कशानं घडायले? त्या बुद्धीच्या योगानं घडायले, आहे का नाही? कारण लिंग देहामध्ये बुद्धी ही जोपर्यंत बाधित होत नाही, ती बुद्धी बाधित होत नाही तोपर्यंत ब्रह्मता प्राप्त होत नाही. म्हणजेच मी कोण आहे हे तत्वता जाणता येत नाही, सत्यत्वानं जाणता येत नाही. कवर जोपर्यंत ती कोणती बुद्धी? आता बुद्धीचे दोन प्रकार करावे लागतील, एक शुद्ध बुद्धी आणि एक अशुद्ध बुद्धी. मग परमार्थ शुद्ध बुद्धीकडून होतो का अशुद्ध बुद्धीकडून संसार होतो? है का नाही? आणि शुद्ध बुद्धीकडून परमार्थ होतो. मग बुद्धीला शुद्ध करायचंय का देहानं कर्म करायचे? है का नाही? बुद्धीला शुद्ध करावं लागेल. मग बुद्धी असं तत्व आहे की ते विचारानं शुद्ध होतं, कर्मानं होतं का? म्हणून श्रवण भक्ती सांगितली. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ का सांगितली? कारण श्रवण हे बुद्धी तत्वाला मारा करणार आहे. आणि बुद्धी तत्व सुधारलं तर आपणाला काहीतरी हाताला लागत आहे. हा, सुखाचं काहीतरी सुखाचं हाताला लागेल. ते जर सुधारलं नाही, श्रवण घडलं नाही तर ते सुधारणारच नाही. आणि ते जर नाही सुधारलं मग कलेक्टर झाला तरी बी ते दुःखालाच कारण आहे का नाही? म्हणून शुद्ध बुद्धी ही स्वरूप जाणण्याला योग्य असते. म्हणून शुद्ध बुद्धीनं परमार्थ करावा लागतो. बुद्धीला शुद्ध करून परमार्थ करावा लागतो. नटून खेटून यावे, माझ्या रंगणी नाचावे, है का नाही? नटून खेटून म्हणजेच शुद्ध होऊन, शुद्ध होऊन जावे असं बी, नटखट्ट यावे, हां, आणि शुद्ध होऊन जावे, आणि दौंडी पिटवावे, चोखा मेळा, दौंडी पिटवावे. त्याच्या पुढचं ते दौंडी पिटवावे म्हणजे ठाम ठोक सांगावं मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे म्हणून, याला म्हणते दौंडी पिटवणं. हा, चोखा मेळा, चोखा म्हणतो आम्ही ठामठोकपणानं सांगतो की आम्ही सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत. का म्हणून? तर त्यांनी शुद्ध बुद्धीने परमार्थ केला आणि सत्य जाणून घेतलं. चाललेला विषय लांबत जाईल. कशामुळं होतं हे सगळं? लिंगदेहामुळं, आहे का नाही? म्हणून जी प्रतीती येते ती लिंगदेहामुळं येते. आणि लिंगदेहाचा बात केल्यावर कोणा जन्माला कोण येईल हो? मग लिंगदेहामुळं प्रतीती येते. आता ही प्रतीती येते ही सत्य येते का? म्हणून म्हणलंय तथ्य हे सत्य नाही. प्रतीती येते हे म्हणणं सत्य आहे का? सर्पाची प्रतीती येते हे सत्य आहे का? कशामुळं नाही? कारण दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प नाही, है का नाही? म्हणून प्रतीती जरी येत असेल तर ती प्रतीती, येणारी प्रतीती, तिला सत्यता येत नाही. सत्यता का येत नाही? फक्त सत्य एक सामान्य स्वरूप असणारा आत्मा आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे. म्हणून प्रतीती
कितीही आली, केवढीही आली, तरी ती प्रतीती बाधजन्य आहे. त्या प्रतीतीचा बाध होतो, बाध आहे का नाही, नाश होत नाही, बाध होतय. आणि त्या बाधाचा पुन्हा नाश करायचा. कशाचा? हां, प्रतीतीचा बाध करायचा. प्रतीतीचा बाध केला, बाध केला तर प्रतीती जाईल, पण बाध राहील की. मग त्या बाधाचा काय करायचा? कसा? बाध जो आहे, त्या बाध या शब्दाचाच अर्थ काय आहे? मी नाही. हा, प्रतीतीचा बाध कोणी केला? नाही रूपानं केला. बाध जो केला तो कसा केलाय? बाध कसा असतो? नाही रूपातच जातो ना बाध, नाही रूपानं. मग नाही रूप हे कसं आहे? नाही बाधासारखं आहे का? नाही म्हणजे आत्यंतिक निवृत्ती, नाहीच म्हणजे आत्यंतिक निवृत्ती, आणि बाध म्हणजे लयरूप निवृत्ती. है का नाही? बाध होणं म्हणजे लय करणं, आणि नाहीच म्हणणं आत्यंतिक निवृत्ती. वंद्यपुत्र नाहीच, आत्यंतिक निवृत्ती त्याची, वंद्यपुत्राची. त्याचा बाध करा येतो का? मग बाध कशाचा करता येतो? जे प्रतीतीला आले त्याचा बाध करा येतो. बाध केल्यावर त्याची प्रतीती जाते का राहते? बाधानं प्रतीती जाती का प्रतीती राहती? हा, कोण म्हणलं? हा, राहती. म्हणून तर बाध म्हणावं लागतंय त्याला. प्रतीती राहती, दिसत आहे ते, पण कसं दिसत आहे? नाही म्हणून ना दिसत आहे, पण म्हणजे नाही ते दिसत आहे, है का नाही? पण दिसण्यात नाही पण आहे, आणि दिसण्यात दिसणेपणा, प्रतीतीपणा आहे. दिसण्यात दिसत आहे, पण ते दिसणं कसं आहे? नाही रूपानं दिसत आहे. तसं संताची दृष्टी असते, संताचा अधिकार असतो. त्यांना जगत नाहीच, संतांना जगत नाहीच. मग जगत कोणाला आहे? हा, ज्याला प्रतीती यायली, प्रतीती सत्य वाटायली, त्याला जगत आहे, है का नाही? आणि ज्याला प्रतीती यायली पण ती प्रतीती नाही रूप आहे, त्याला ते नाहीच. हा, का? त्याला ज्ञान झालंय प्रतीतीचं, की प्रतीती कशी आहे? मिथ्या रूप आहे, है का नाही? बाधजन्य आहे. मग बाधजन्य पदार्थ सत्य नसतो, आणि सत्य नसणारा मिथ्या असतो. सत्य नसणारा मिथ्या असतो, आणि मिथ्या असणारा बाधयोग्य असतो. बाधयोग्य असणारा हा, है का नाही? नाही रूपच असतो तो, है का नाही? तसं संतांना जगत नाही रूपच आहे. मग जी प्रतीती येते, लिंगदेह संतालाही आहे, लिंग शरीर, आणि लिंग शरीर जीवालाही आहे, है का नाही? आणि लिंग शरीर मुमुक्षुलाही आहे. म्हणजे संसारिकालाही आहे, मुमुक्षुला आहे, आणि मुक्तालाही आहे. आता तिघाचे 3 लिंगदेह आहेत. ते तिघाच्या लिंगदेहाचे कार्य सारखे. हा,
एक प्रतीतीचं बात करण्याचा प्रयत्नच करीनाय तो संसारिक. प्रतीतीचा बात करण्याचा त्याच्या मनात काही हेतूच नाही. त्याला त्याचा तो विषयच नाही. त्याला कामच पडाना, त्याला कामच पडाना. आणि ते काम हे सुद्धा त्याला माहीत आहे का नाही. आणि मग दुसरा कोण आहे? मुमुक्षु आहे, साधक आहे. त्याला कळालंय की हे खरं नाही, हे मिथ्या आहे आणि हे बादजन्य आहे. याचा बाद होतो पण बाद झालेला नाही, पण बाद करण्याच्या प्रयत्नात आहे, बाद करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला काय म्हणायचं? मुमुक्षु. आणि ज्याचा बाद झालाय पुन्हा त्याला बाद करण्याची गरज सुद्धा नाही, ते कोण? मुक्त, संत. अशा 3 वृत्त्या नांदायल्यात जगामध्ये. ह्या वृत्त्याचं ज्ञान कोणाला असतंय? ह्या 3 वृत्त्याचं ज्ञान कोणाला? सत्शास्त्र श्रवण जो करतो का त्याला. सत्शास्त्र, नसतं शास्त्र नाही. इतकं जपून बोलावं लागतंय. सत्शास्त्र जो श्रवण करतो का त्याला महागल्लं बी दिसत आहे. पुढचं तर सगळ्यालाच दिसत आहे, पण पाठीमागलं अहो 3 वृत्त्याचं त्याला ज्ञान आहे, त्रिकालाचं ज्ञान आहे, त्रिपुटीचं ज्ञान आहे. तो सत्शास्त्र श्रवणी म्हणावं लागतो त्याला. मग काय होत नाही संतांची संगत केल्यावर? काय नो हे केले एका चिंतिता नारायण आहे, तो काय करणार नाही, काय करता येणार नाही. कारण सर्व सत्तावान तो परमस्पद परमात्मा आहे का नाही. कारण त्याच्या सत्तेवर हे एवढं मोठं चालत आहे. आणि त्या ज्ञानानं त्या अवस्थेला पोचलो, तसा अनुभूतीला पोचलो तर त्रिकालाचं ज्ञान हे सहजरित्या होतंय. म्हणून पुराणामध्ये कुठे कुठे सांगितले त्याला 7 जन्माचं ज्ञान होतं, त्याला 50 जन्माचं महागल्ल्या, पुढच्यानं महागल्ल्या, त्याला 7 जन्मीचं ज्ञान होतं म्हणते. तर मग ते म्हणते ते कसं आहे? ते ब्रह्मज्ञानी होते. ते कोण होते? ब्रह्मज्ञानी होते. त्याला त्रिकालदर्शी म्हणतात. लिंग शरीरामुळे प्रतीतीत होतो. वस्तुतः साक्षी रूप आत्म्यास जन्म नाही, आत्म्याला जन्म नाही. कसा? खऱ्यानं विचार केला तर तात्विक दृष्ट्या, म्हणजे खऱ्यानं पारमार्थिक सत्यातून जर विचार केला तर आत्म्याला जन्म नाही. त्या संबंधीचीच, याच संबंधीचीच प्रस्तुत विचार इथे सांगितलेला आहे. कोणता? आत्म्याला जन्म नाही, हेच इथं विचार सांगितला आहे. आत्म्यास जन्म मानावा तर जन्म मानण्यास काही हेतू कारण पाहिजे ना. जन्माला काहीतरी कारण नसल्यावर जन्म होतंय का? मग अवतारिक पुरुषाच्या जन्माला कारण ह्याच्यामुळंच सांगितलं होतं आधी. जन्माला कारण तर लागन ना, हेतू कशामुळं? अहो देहाला यायला लागले त्याला कारण, जन्माला कारण येण्यासाठी काहीतरी लागन का नाही? कर्म, पाप पुण्य, हा हेतू लागल का नाही? मग हा हेतूच जर नाही आत्म्याच्या ठिकाणी तर तो जन्माला कसा येईल? मग जन्माला येण्यासाठी हेतू लागत असतो. कुठं जायचं असलं पाहुण्याच्या इथं आपणाला तर हेतू धरून जात जावं. आणि हेतू घेऊन जर नाही गेला तर नामुष्की वळवल्या जाते. याला काय म्हणतात?
नामुष्की ओढवून घेणे. हेतू न ठेवता जर आपण पाहुणे होऊन गेलो, विचारल्यावर काय सांगावं? हा, म्हणून हेतू कर्माला लागत असतो. हेतू वाचून कर्म होतच नाही तर, है का नाही? तसं जन्माला सुद्धा हेतू लागतो. कारण हेतू लागतो, हेतू की ह्याच्यामुळं जन्म झाला. हा, आम्ही तुमच्या इथं याच्यामुळं आलो. हेतू धरूनच गेलेला असेल ना तिथं. मग इथं जे हे इतके आले ते हेतू धरूनच आले असतील ना. ह्या जगामध्ये जे आले जन्माला ते सगळे हेतू धरूनच आले असतील ना. हा, मग हेतूच कारण आहे ना. तशी वासना होती म्हणूनच जन्माला आली ना. मग हेतू लागेल का नाही? मग आत्म्याच्या ठिकाणी काय वासना आहे? मग तो कसा जन्मल? म्हणून हेतू कारण पाहिजे. परंतु आत्म्याच्या जन्मास कोणीच हेतू नाही. आत्म्याचा जन्म घडायला कोणीच हेतू नाही ना. आणि मग ते कसं जन्मल? कारण जो हेतू मानावा तो आत्म्याहून भिन्नच असला पाहिजे किंवा मानावा लागेल. जर मानायचाच असेल हेतू तर, कारण मानायचं असेल तर आत्म्याहून वेगळं मानावं लागन, है का नाही? आणि जे जे आत्म्याहून वेगळं आहे ते कसं आहे? मिथ्या आहे. ते कसं आहे? असत रूप आहे. आणि जी असत रूप वस्तू आहे ती कोणाचं कारण हेतू होत नाही. असत रूप मिथ्या वस्तू तिच्यापासून काही होतंय का? काहीच होत नाही ना. आता दोरीची मोरकी होईल, दोरीची मोरकी होईल, मटाटी होईल, नाईबाईलाची कानी होईल, कासरा होईल, सोल होईल, शिक होईल, काही बी होईल ना दोरीचं. आणि त्या दोरीवरल्या सर्पाचं काय म्हणले? दोरीवरल्या भासलेल्या सर्पाचं शिक केलंय आणि कशाला बांधलंय? आकाशाला बांधलंय. हा, असं घडल का? कारण तिथं त्या ठिकाणी ती वस्तू कशी आहे? कल्पित वस्तू आहे. कल्पित, कल्पनेमधली ती. वास्तव नाहीच. आणि मग त्या वस्तूपासून काही दुसरं काही निर्माण करण्यासाठी तिच्यामध्ये सामर्थ्य आहे का? म्हणून सामर्थ्यहीन आहे. आणि जे सामर्थ्यहीन असतं, शक्तिहीन असतं, ते कसं असतं? हा, जड असतं. जड जड वस्तू ही सामर्थ्यवान नसते, है का नाही? सामर्थ्यहीन असते, शक्तिहीन असते. त्याच्या ठिकाणी शक्ती नसते. मग ज्याच्यात सामर्थ्यच नाही अशी वस्तू कुणाचं कारण होईल का हो? कुणाचंच कारण होणार नाही ना. एका माणसाच्या दारात तोंड धुण्यासाठी एक दगड बांधलेला होता. तोंड धुवायला रोज त्याच्यावर बसून तोंड धुवायचं. आणि त्याची बायको गेली माहेराला. हा, तो रोजच उठायचा, मग हातानंच पाणी घ्यायचा, पाणी गरम करायचा, हातानं स्वयंपाक करायचा. मग त्याला एक दिवशी वाटलं हे असं कवर करावं. मग ते दगडाला म्हणला, ते रोज तोंड धुत होता ना त्याच्यावर बसून, म्हणला जातच का आणायला? जाईल का होते? हा, जड वस्तू सामर्थ्यवान नसते ना. मग तसं जितक्या म्हणून बाकी वस्तू आहेत त्या आत्म्याहून कशा येतात? भिन्न आहेत, है का नाही? मग जितक्या वस्तू आत्म्याहून भिन्न आहेत, आत्म्याहून त्या भिन्नच मानाव्या लागतील आणि भिन्नच आहेत. मग आत्म्याच्या ठिकाणी हेतू, जन्माला कारण,
त्या वस्तू मानाव्यात का आत्म्याला जन्माला घालविण्यासाठी? जड वस्तू आत्म्याला जन्माला घालील का? आणि दुसरी वस्तू कोणी आहे का अजून आत्म्या वाचून? सर्व आत्माच आहे. कोणी म्हणेल ब्रह्म आहे ना, अहो तो आत्माच ब्रह्म आहे. तो आत्माच कोण आहे? ब्रह्म आहे का नाही? म्हणून दुसरी वस्तूच नाही आहे तर त्या जड वस्तू येतात, कल्पित वस्तू आहेत, मिथ्या वस्तू येतात, त्या कोणाला कारण होत नाहीत. त्या कोणाचं कारण होत नाहीत. का म्हणून? जड. त्या कशा येतात? जड आहेत त्या. म्हणून जो हेतू मानावा तो आत्म्याहून भिन्नच असला पाहिजे. हेतू दुसरा मानावा लागेल. आत्मा मानता येणार नाही. आत्म्याला जन्म घालायचा म्हणल्यावर हेतू कोणतरी दुसरा, कारण कोणतरी दुसरं मानावं लागेल. आणि बाकीचं सगळं जडच आहे. बाकी सगळं जड आहे. म्हणून ते कारण होत नाही ना त्याला आत्म्याला जन्माला घालायला. मग आत्मभिन्न सर्व आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. आत्म्या म्हणजे बाकीचं आहे ते सगळं कसं आहे? कल्पित आहे. आणि जे कल्पित असते ते कोणाच हेतू होत नाही, कोणाचं कारण होत नाही. जे कल्पित असतं ते कोणाचं कारण, कोणाचंच कारण होत नाही. जसा कल्पित सर्प, त्यांनी तेच दृष्टांत दिला. जसा कल्पित सर्प रज्जूच्या उत्पत्तीस हेतू नाही. सर्पाच्या उत्पत्तीस एक परची रज्जू मानली तर काय हरकत नाही, कारण ते अधिष्ठान आहे. पण रज्जूच्या उत्पत्तीसाठी सर्प कारण मानला तर चालेल का? म्हणून कल्पित वस्तू ती कुणाचं अधिष्ठान होत नाही, है का नाही? आणि कार्याच्या उत्पत्तीला अधिष्ठान असावं लागतंय. कार्याच्या उत्पत्तीला अधिष्ठान असावं लागतंय. म्हणून कल्पित वस्तू अधिष्ठान कोणाचं होत नाही, तिलाच अधिष्ठान लागत आहे उत्पन्न व्हायला. जी दुसऱ्याच्याच जीवावर नाचती ती दुसऱ्याचा हेतू कसा होईल? मग रज्जूच्या उत्पत्तीस हेतू सर्प म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी जे कल्पित, आत्म्याच्या ठिकाणी जे कल्पित ते आत्मोत्पत्तीस हेतू होणार नाही. मग आत्म्याच्या ठिकाणी हा देह आहे ना, आत्म्याच्या अधिष्ठानातच आहे ना हा देह, आत्म्यावरच भासायला ना हा देह. मग आत्म्याचा जर जन्म मानला तर त्याला कारण हा देह मानायचा का? हा कसा आहे? मिथ्या जड आहे. हा कारण होऊ शकतो का? मग आत्म्याच्या जन्माला कारण कोणीही नाहीत म्हणून त्याचा जन्म, म्हणून आत्मा जन्मरहित आहे. आणखी दुसऱ्या प्रकारानंही सांगता येतंय. यांनी सांगितलं, आणखी दुसऱ्या प्रकारानं सांगितलंय, पण आता सांगायचा टाइम गेला आपला. शास्त्रयुक्त पद्धतीनं सांगितलंय. आता हे ढोबळमानानं सांगितलंय. हे काय झालं आता? हे ढोबळमानानं सांगितलंय. पण शास्त्रयुक्त पद्धतीनं हे याच्यापेक्षाही समजायला कठीण जाईल, पण ह्याच्यापेक्षा खरं पटत आहे. आता पटलं का? त्याच्यापेक्षाही चांगलं पटत आहे. पण ते थोडंसं बारीक विचार करून ऐकावं लागतंय, बुद्धी स्थिर करून ऐकावं लागतंय. मग आता वेळ झालाय, उद्याच्या टायमामध्ये आपण दुसऱ्या प्रकारानं आत्मा कसा जन्मरहित आहे ते बघू. कुंडली